आय डिडंट कम. आय डिडंट कम, मी आलो नाही. बिकॉज, मी कामात होतो. आय वॉज बिझी. इंग्लिश इझी या चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हा इंग्रजीमधला अतिशय सोपा भाग आहे. फक्त आपण हा बघितलेला नसल्यामुळं आपल्याला तो अवघड वाटतो. मात्र ज्या वेळेला आपण स्पोकन इंग्लिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस तयार करत असतो किंवा प्रभावी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला या गोष्टींचा आपल्याला खूप उपयोग होतो. कंजंक्शन्स, ज्याला मराठीमध्ये मित्रांनो उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळेला सेंटेन्स बनवत असतो आणि अशी सेंटेन्स बनवत असताना या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला वारंवार वाक्यामध्ये वापराव्या लागतात. मात्र आपल्याला त्या माहीत नसल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित वापरता येत नाही. मात्र मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गोष्टी किंवा हे जे कंजंक्शन्सचे प्रकार आहेत किंवा कंजंक्शन्स आहेत ते वाक्यामध्ये किती सोप्या पद्धतीने वापरता येऊ शकतात हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते अतिशय व्यवस्थित कळेल. तर मित्रांनो, उभयान्वयी अव्यय किंवा कंजंक्शनचे दोन प्रकार पडतात. एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि एक सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंगमध्ये को हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, ज्याचा अर्थ समान असा होतो. आणि सब, ज्याचा अर्थ मित्रांनो एखाद्या गोष्टीला सपोर्ट करणारा एखादा शब्द किंवा एखादं वाक्य, असा सब हे शब्दाचा थोडक्यात सहाय्य करण्याचं काम करणे, याला सब असं म्हटलं जातं. मित्रांनो, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ही जी आहे त्याच्यामध्ये अँड असेल, ज्याला मराठीमध्ये आपण आणि म्हणतो. ॲज वेल ॲज असेल, ज्याचा सुद्धा अर्थ आणि असा होतो. ऑर, ज्याचा अर्थ किंवा असा होतो. बट, ज्याचा अर्थ पण असा होतो. सो, ज्याचा अर्थ म्हणून असा होतो. आणि येट, याचा अर्थ तरी सुद्धा असा होतो. ही जी कंजंक्शन्स आहेत मित्रांनो, ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये जे वाक्य आपण तयार करत असतो त्या वाक्याच्या मध्ये दोन वाक्य जोडणारा जो शब्द आहे तो शब्द म्हणून याचा वापर केला जातो. तर हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन याच्यामध्ये जे दोन क्लॉज किंवा जी दोन उपवाक्य एकमेकांशी जोडलेली असतात ती दोन्ही उपवाक्य समान अर्थाची किंवा समान इम्पॉर्टन्स, समान महत्वाची असतात. त्यामुळे याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हटलं जातं. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्समध्ये मित्रांनो जी वाक्य एकमेकांना जोडलेली असतात त्या वाक्यामध्ये एक जे वाक्य आहे ते जास्त महत्वाचं असतं आणि दुसरं वाक्य ते कमी महत्वाचं असतं. त्यामुळे याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये इफ असेल, दो असेल, या दोन्हीचा अर्थ जर असा होतो. अनलेस, याचा अर्थ तर असा होतो. अल्दोचा अर्थ जर असा होतो. बिकॉजचा अर्थ कारण असा होतो. त्याच्यानंतर ॲजचा अर्थ म्हणून किंवा च्या सारखा असा केला जातो. इवन च्या प्रमाणे असा अर्थ घेतला जातो. दॅन, च्यापेक्षा. त्याच्यानंतर दॅट, की. त्याच्यानंतर अंटिल किंवा टिल, तोपर्यंत. नाऊचा अर्थ आत्ता असा घेतला जातो. आणि दोचा अर्थ काही मी सांगितलेला आहे. तर हे जे शब्द आहेत ते या अर्थानं वाक्यामध्ये वापरले जातात. ते एक्झॅक्टली कसे वापरले जातात हे मित्रांनो मी तुम्हाला वाक्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचं आहे की तो खूप हुशार आहे आणि तो प्रामाणिक सुद्धा आहे. आता मित्रांनो, हे जे वाक्य आहे ते वाक्य मला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे आणि या वाक्यामध्ये इंग्रजी बोलण्यासाठी मला दोन वाक्यांचा आधार घ्यावा लागतो. आणि याच्यामध्ये जे कंजंक्शन वापरलेलं आहे ते आणि आहे, ज्याला इंग्रजीमध्ये अँड असं म्हटलं जातं. म्हणजे तो खूप हुशार आहे हे सुद्धा समान महत्वाचं वाक्य आहे आणि तो प्रामाणिक सुद्धा आहे हे सुद्धा महत्वाचं वाक्य. म्हणजे दोन्ही महत्वाची वाक्य या कंजंक्शनने जोडले, त्यामुळे त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हटलं जातं. ज्या वेळेला मला हे वाक्य इंग्रजीमध्ये करायचं असतं त्यावेळेला मी ते वाक्य असं करतो. ही इज इंटेलिजंट. आता या ठिकाणी मला आणि साठी शब्द वापरायचा आहे, त्यासाठी मी अँडचा वापर करतो. अँड ही इज सिन्सिअर
टू, म्हणजे तो खूप हुशार आहे आणि तो प्रामाणिक सुद्धा आहे. ही इज इंटेलिजंट अँड ही इज सिन्सिअर टू, असं या वाक्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन झालं. याचा अर्थ अँडचा वापर अतिशय सोप्या पद्धतीनं मला इथं करता आला, एक कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणून. बऱ्याच वेळेला मित्रांनो आपल्याला ज्या वेळेला वाक्य बोलायचे असतात त्यावेळेला एकच वाक्य बोलून फायदा नसतो, तर त्याला जोडून एखादं वाक्य आपल्याला बोलायचं असतं. जर मला इथं जोडायला काय लागतं हे माहीत असेल तरच मी ते वाक्य परिपूर्ण अर्थानं करू शकतो. तर या प्रकारे अँड हे कंजक्शन वाक्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर बट, शी किंवा मराठीमध्ये वाक्य घेऊ, ती सुंदर आहे, सुंदर आहे पण तिला जास्त कळत नाही. बघा या वाक्यात सुद्धा या सेंटेन्समध्ये सुद्धा दोन उपवाक्य आहे ज्याला आपण क्लॉज म्हणतो, आणि ती दोन उपवाक्य जोडण्याचं काम केलंय बनणं, ज्याला आपण बट असं म्हणतो. ती सुंदर आहे. आता ती सुंदर आहे याचा अर्थ शी इज ब्युटिफुल, शी इज ब्युटिफुल, हे एक वाक्य झालं. आता हे मला जोडायचं कशाने? बटनी, म्हणजे पण शी. आता ह्या वाक्याचं तिला जास्त कळत नाही याचं मी इंग्रजी ट्रान्सलेशन करणार, शी डज नॉट अंडरस्टँड. तिला कळत नाही याचं ट्रान्सलेशन झालं शी डज नॉट अंडरस्टँड. म्हणजे या प्रकारे बट तुम्ही वाक्यामध्ये यूज करू शकता. या प्रकारे तुम्हाला बट वाक्यामध्ये यूज करता येईल, कारण बऱ्याच वेळेला एकच वाक्य बोलायचं नसतं मित्रांनो, त्याच्या पुढे काहीतरी आपल्याला बोलायचं असतं आणि त्यावेळेला नेमकं दुसरं वाक्य जोडायचं कशानं हा प्रश्न आपल्यासमोर असतो आणि त्यावेळेला या कंजक्शनचा वापर केला जातो. पुढचं, सूर्यास्त झाला, सूर्यास्त झाला तरी सुद्धा तो काम करत होता. सूर्यास्त झाला तरी सुद्धा तो काम करत होता, हे वाक्य आहे मित्रांनो. तर हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं आहे. सूर्यास्त झाला, द सन सेट किंवा सन डाऊन असं सुद्धा म्हणू शकतो. सन डाऊन येट ही वॉज वर्किंग. सन डाऊन किंवा सन वेंट डाऊन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा सन सेट असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, नो प्रॉब्लेम मित्रांनो. तर सूर्यास्त झाला, द सन डाऊन तरी सुद्धा. आता तरी सुद्धा इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं हे जर मला माहित असेल तरच मी येटचा वापर करू शकतो, अन्यथा मी येटचा वापर करणार नाही. येट सुद्धा एक कंजक्शन आहे आणि तरी सुद्धाला काय म्हटलं जातं? येट असं म्हटलं जातं. तरी सुद्धा येट ही वॉज वर्किंग, तो काम करत होता. म्हणजे या प्रकारे तुम्ही येटचा वाक्यामध्ये वापर करू शकता. त्यानंतर ही इज शाय सो ही डिडंट लाईक टू गो देअर. आता ही इज शाय हे एक वाक्य आणि ही डिडंट लाईक टू गो देअर हे एक वाक्य आहे. दोन्ही वाक्यांना तेवढाच अर्थ आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये वापर केलाय सो या कंजक्शनचा, ज्याचा अर्थ मराठीमध्ये होतो म्हणून. आता पूर्ण वाक्याचा अर्थ काय बघा, ही इज शाय, तो लाजाळू आहे म्हणून तो तिकडे गेला नाही. बघा, तो लाजाळू आहे म्हणून तो तिकडे गेला नाही. ही इज शाय, तो लाजाळू आहे, तो लाजाळू आहे. सो म्हणून तो तिकडे गेला नाही. म्हणजे या प्रकारे तुम्ही सोच्या वाक्यामध्ये कंजक्शन म्हणून अतिशय छान वापर करू शकता मित्रांनो. सो साठी तुम्ही हेन्स
हे सुद्धा कंजक्शन वापरू शकता, कारण हेन्स या शब्दाचा अर्थ सुद्धा म्हणून असाच होतो, त्यामुळे तो सुद्धा शब्द तुम्ही तिथं वापरू शकता. तर ही झाली मित्रांनो कोऑर्डिनेटिंग कंजक्शनची एक्झाम्पल्स. सबऑर्डिनेटिंग कंजक्शनची काही एक्झाम्पल्स आपण बघू. फॉर एक्झाम्पल, ऑल्दो, जर तो आला तरच मी येणार. बघा, जर तो आला तरच मी येणार, जर तो आला तरच मी येणार. आता या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन मी करत असताना मला कुठलेही शब्द किंवा कुठलं कंजक्शन वापरायचं हे कळणं किंवा माहीत असणं खूप गरजेचं आहे. जरला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इफ. ओके, इफ ही केम, जर तो आला, इफ ही केम किंवा इफ ही कम्स असं सुद्धा तुम्ही इथं म्हणू शकता. इफ ही कम्स, जर तो येतो किंवा जर तो आला. इफ ही कम्स देन, तरच. आता इथं तरच साठी मी वापर केलाय देन. ओनली आय शाल कम, म्हणजे जर तो आला तरच मी येणार. इफ ही कम्स देन ओनली आय शाल. आय शाल कम म्हटलं तरी चालेल किंवा आय शाल नुसतं म्हटलं तरी चालेल. तर या प्रकारे मी देन आणि इफच्या वाक्यामध्ये वापर केला, जे दोन्ही कंजक्शन्स आहेत. म्हणजे या प्रकारे हे कंजक्शन मी वाक्यामध्ये वापरू शकतो. ही तो श्रीमंत आहे तरीही दाखवत नाही, दाखवत नाही. तो श्रीमंत आहे तरीही तो दाखवत नाही, या वाक्याचं मला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत आहे. आता तो श्रीमंत आहे याचं मी ट्रान्सलेशन करू शकतो, पण तरीला हे जे कंजक्शन आहे किंवा उभयान्वयी अव्यय त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे जर मला माहीत नसेल तर मी हे वाक्य ट्रान्सलेट करू शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही. पण तरीहीला काय म्हटलं जातं हे जर मला माहीत असेल तर मात्र मी अतिशय छान हे वाक्य तयार करू शकतो. तो श्रीमंत आहे. आता तरी हे जे कंजक्शन आपल्याला वापरायचं आहे ते वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं आहे, ज्याला आपण दो असं म्हणतो. दो ही इज रिच. ठीक आहे, आता इथपर्यंत वाक्य झालं. पुढच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी मला इथं कॉमाचा वापर करावा लागतो. दाखवत नाही याचा अर्थ डझंट शो. डझंट शो म्हणजे काय, दाखवत नाही. दो ही इज रिच म्हणजे तो रिच असला तरीही तो दाखवत नाही. डझंट शो, इथं तुम्ही हीचा वापर करू शकता, नाही केला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. तर या प्रकारे दोचा वापर तुम्ही, तो श्रीमंत आहे तरीही दाखवत नाही असं जर वाक्य मला इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर मी काय म्हणणार, दो ही इज रिच डझंट शो किंवा ही डझंट शो. या प्रकारे मी ते वाक्यामध्ये अतिशय व्यवस्थित दाखवू शकतो. म्हणजे दोऐवजी मित्रांनो तुम्ही ऑल्दोचा वापर केला तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा वाक्यामध्ये येऊ शकतं, तो सुद्धा शब्द बरोबर आहे. तो संध्याकाळ पर्यंत काम करत होता. आता तो संध्याकाळ पर्यंतला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं हे जर मला माहित असेल तरच मी हे वाक्य व्यवस्थित ट्रान्सलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज वर्किंग टिल द इव्हिनिंग. आता मला माहिती आहे की पर्यंतला इंग्लिशमध्ये टिल म्हटलं जातं, त्यामुळे मी इथं टिलचा वापर केला. जर तुम्हाला टिल म्हणजे काय माहीत नसेल तर तुम्ही पर्यंतसाठी वाक्यामध्ये शब्द वापरणार कोणता, आणि त्यासाठी तुम्हाला हे कंजक्शन्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. हे माहीत असेल तरच तुम्ही ते अगदी व्यवस्थित वाक्यामध्ये वापरू शकता. मी आलो नाही, मी आलो नाही कारण मी कामात होतो. ठीक आहे, मी आलो नाही कारण मी कामात होतो. आता कारण या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं हे मला माहीत असेल तरच मी ते इंग्लिशमध्ये बोलू शकतो, अन्यथा मला ते बोलता येणार नाही. मी आलो नाही, आय डिडंट कम.
आय डिडंट कम, मी आलो नाही. बिकॉज मी कामात होतो. आय वॉज बिझी. तर अशा प्रकारे तुम्ही हे वाक्य तयार करू शकता ज्यामध्ये बिकॉजचा तुम्ही कंजक्शन म्हणून वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजक्शन तुमच्या बोलण्यामध्ये अतिशय व्यवस्थित वापरू शकता. मित्रांनो कंजक्शन्स भरपूर आहेत आणि त्याच्यावर मी एक लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये मी सगळे कंजक्शन्स कव्हर केलेले नाही आहेत. जे इम्पॉर्टंट आहेत किंवा जे आपल्याला बोलण्यासाठी दैनंदिन वापरामध्ये लागतात तेवढेच मी घेतलेले आहेत. बाकीचे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा प्रभावी इंग्रजी बोलण्यासाठी कंजक्शन्सचा कशा प्रकारे वापर केला जातो याच्यावर चर्चा केली. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण या प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह.